जाऊ दे, कालपर्यंत जाऊ दे. चल आजचेच फोन चेक कर. आज कळ ना तुला कोणते फोन केला तुला सकाळपासून पहाटपासून. आजचाच फोन चेक कर. चल आजच्या दिवसाचे फोन चेक कर तुझ्या बहिणीचे. खाली जाऊ दे. आज 5 वाजले बसले फोन चेक कर. रातचे 11चे 12चे. हां 5चे. एवढं चेक कर फक्त फोन बरं का. तो जर बापाशी तू आवलत असली तर चेक करशील तुझ्या बहिणीचे फोन. मग सांगशील मला दाखवशील तू यादी कोणाचे फोन आहे कोणाचे. मला माहिती आहे कोणाचे फोन झाले किती वाजता झाली किती वाजता नाही. आणि तुझ्या बहिणीला सांग माझा निरोप का एवढा जण तू लागायचा ना बोलायला चालायला. मग डायरेक्ट ना लग्न करून घे ना. ते मग आता संघ नेमकं ते कोणतं आहे बामणीचा आहे का शिंग्याचा आहे का सोन्याचा आहे का कारखान्यावरचा आहे ते गोरा. त्या संघ लग्न लावून घे का आणि लोणवी म्हणतो शिंगणं परत तांदूळ टाकाल येईन म्हणून. हा एवढा निरोप तो आहे बहिणीला माझा दी बरं का. हां नाही तर मग टाकायचं असलं मागच्या सारखं एवढं तसं सांग मला. हां कोणी वाकडं करू शकत नाही माझ्यावर. मी घरीच आहे आता. हां मी असं बेराडच्या अवलादीचं नाही आहे. तोंडाचं बळण हातात केलं नाही माझं. मी सांगतो मी तुला. हां बरं का बेराडच्या अवलादीचं नाही. एकाचीच पोटचं आहे. हां किती काय आले तरी एकट्याची बरं का. शाजू भाऊ तोंडात बळा असले न करू. चेक कर बहिणी फोन चेक कर. सायबर कॉफीमध्ये चेक कर. मग तो जरा डोळे उघडतील. शाजू शाकून बोलू नाही. मी एका बहिणीला माझी जर बहीण असते ना कार्यक्रम केला असता तिच्यावाला. पण काय अंडे नाही कोंबडी ना त्याच्यामुळे अंडे गोड लागत नाही कोंबडीची. मग ती कोंबडी तशीच ठेवायची होती ना बिगर मोत्राची. तिथंच ठेवायची होती मग अंडे द्यायला. मग ती आयुष्यभर अंडी दिली असती बरं का. लोकांचं काय वाटोळं करायचं. आपल्या कशी ठेवायची कोंबडी अंडे द्यायला. खायचं तळून अंडं दररोज बरं का. सांगा तुम्ही चेक कर फोन चेक कर.